गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजही सकाळी उठून मी आवरायला घेतलं आहे. आता नेहमी असते पण आजचं जरा वेगळं शेड्यूल आहे. आज आहे मुलांचा ॲन्युअल डे. तर दोघांना आज सोबत पाठवायचं होतं आणि त्यांचं डिमांड होती की आज आम्हाला जरा वेगळं पाहिजे टिफिनमध्ये, म्हणजे चपाती भाजी पराठा वगैरे काही नको. तर मी विचार केला की आज त्यांना मी सँडविच बनवून देते. तर सँडविचची मी इथं तयारी करते. सँडविच मी हे व्हेज सँडविच नाही बनवते, बटाट्याची भाजी घालून आणि चीज वगैरे लावून असं टोस्टरसारखं बनवते. घरी असलं म्हणजे व्हेज सँडविचच बनवते. त्याच्यात मी काकडी, टोमॅटो, आपलं कांदा, कॅप्सिकम वगैरे एवढं असं ॲड करते. पण ते मुलं ना काही गोष्टी काढून ठेवतात त्यातले, त्यांना जे आवडत नाही ते. मग तिथं तसं केलं तर परत त्यांचे कपडे वगैरे भरतील, हात भरतील. म्हणून मी विचार केला की आज बटाट्याची भाजी घालूनच सँडविच बनवून देते, म्हणजे थोडं पोटही भरेल त्यांचं. कारण नेहमी त्यांचं डिमांड वेगवेगळे असतात, पण सँडविच हे एव्हरी टाईम आवडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी विचार केला की ठीक आहे. आणि त्यांना एक्स्ट्रा द्यायचं आहे ना, मग ती जास्त वेळ कधीही भेटलं, दुपारी जरी खायला वाटलं तरी ते सँडविच खाऊ शकतात. तिकडे मी बटाट्याची भाजी वगैरे बनवून घेते. तसं त्यांना स्कूलमध्येही खायला देत असतात, पण मी माझं वेगळं बनवलं. आणि आज नेहमीपेक्षा त्यांना जरा लवकर बोलवलं होतं, म्हणजे अगदी 6:15लाच बोलवलं होतं. पण आज माझ्या मुलाला म्हणजे त्याच्या जरा डोळ्याला इन्फेक्शन झालेलं आहे. तर मी असं विचार केला की हा जातो की नाही. कारण आदल्या दिवशी त्याचे डोळे खूप सुजले होते. मी मॅमला म्हटली की कदाचित हा ॲन्युअल डेला परफॉर्म करतो की नाही. पण त्या म्हटले की त्याला लेट का असेना पण तुम्ही आणा. तर आम्ही मुलाला सोबत घेऊन जाणार आहेत, मुलीला फक्त स्कूलला सोडायचं आहे. तर आता तिची तयारी वगैरे झालेली आहे. त्यांना युनिफॉर्मवर स्कूलला सोडायचं असतं. पण तिचं गाण्यात पार्टिसिपेट केलेलं आहे की ती वेलकम सॉन्ग म्हणणार आहे. तर त्याच्यासाठी तिला व्हाईट कुर्ता आणि जीन्स वगैरे सांगितली. तर मी तेवढं तिला वेअर करून तिला रेडी करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो डान्ससाठी परफॉर्मन्सचा जो ड्रेस असतो, मेकअप वगैरे ते सगळं स्कूलवाले करून देतात. त्यांना म्हणजे खूप करावं लागतं त्या दिवशी. मुलांचा ड्रेसअप करणं, मेकअप करणं, परत ती सगळी अरेंजमेंट. पॅरेंट्सला एवढं खूप काही करून द्यायची गरज नाही पडत. तर बघा मी सँडविचमध्ये फक्त भाजी लावली आहे. भाजी ही मी प्रॉपर बनवते, बटाट्याची भाजी, आणि त्याच्यात चीज वगैरे ठेवून फक्त ग्रिल करून दिलेलं आहे. तर इथं बेसिक मेकअप सांगितला आहे म्हणून मी तिला फक्त लिपस्टिक वगैरे थोडं पावडर वगैरे लावून देते. तेही ती नाही म्हणते, तिला मेकअप वगैरे या गोष्टी अजिबात आवडत नाही. पण आज परफॉर्म करायचा आहे आणि मॅमने स्पेशली मेन्शन केली की तुम्हाला बेसिक मेकअप हा घरूनच करून द्यायचा आहे. तर तेवढ्यासाठी तिने तो करून घेतला. तिची बॅग वगैरे मी पॅक करून दिली आहे. तर बघू शकता कसे झालेत आपले सँडविच. अगदी साधे, जास्त काही नाही आहे. झाली तुझी तयारी त्याच्या. तर आता मुलगी निघाली. त्याच्यानंतर आम्ही रेडी झालो आणि आम्हालाही लवकर निघायचं होतं. म्हणजे इथं पॅरेंट्सपेक्षा तरी आम्ही लवकर जाणार होतो 9 वाजेला, कारण त्याला मला सोडायचं होतं टीचरांकडे. कारण त्यांचा 2nd 3rd परफॉर्मन्स असल्यामुळे त्यांना रेडी करायला पण वेळ लागतो. तर मॅमने मला 9 वाजेला सांगितलं होतं की त्याला आणून सोडा. बघू शकता त्याचे डोळे कसे सुजलेत. आज तरी खूप फरक पडला आहे, कारण आम्ही त्याला ड्रॉप वगैरे टाकून दिला होता. आणि सकाळी सकाळी ऊन असल्यामुळे खूप छान वाटत होतं. तर आम्ही इकडे पोचलो आहे. त्यांचा ॲन्युअल डे हा एक ऑडिटोरियम हॉल आहे, तिकडे होत असतो. खूप छान अरेंजमेंट केलेली असते सगळ्या पॅरेंट्ससाठी. आणि आम्ही खूप लवकर आल्यामुळे आम्ही तिथे जरा फोटो वगैरे क्लिक करून घेतले तेवढ्या वेळात. आणि हॉलमध्ये आमचीच एंट्री होती फर्स्ट. तर आम्ही इकडे बसलो. बघा इकडे मुलीचं परफॉर्मन्सची प्रॅक्टिस चाललं आहे, अजून सुरू नाही झालेलं. तर काही स्पेशल मुवमेंट आहे जे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर हा मुवमेंटही खूप छान आहे माझ्यासाठी की माझी मुलगी परफॉर्म करते. तर आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. गेस्टही येऊन गेलेले आहेत. तर बघू शकता इकडे कार्यक्रम सुरू झाला आहे. दीप प्रज्वलन वगैरे झालं आहे आणि त्यांचं हे स्वागत गीत आता सुरू केलं आहे. मी मुलीला जेव्हा सांगितलं की मला गाणं म्हणून दाखव घरी, तर ती म्हटली की नाही, हे खूप सरप्राईज आहे, स्पेशल आहे. आमच्या मॅडमांनी स्वतः लिहिलं आहे, तर ते तुम्हाला ऑन स्टेजच ऐकायला भेटेल. तर तिला म्हणजे तिने मला घरी देखील ते ऐकून नाही दिलं की त्यांच्या मॅमने एवढी मेहनत घेतली, तर तुम्हाला हे सरप्राईज आहे, ऑन स्टेज मी म्हणून दाखवेल. आणि आज तिला एक प्राईजही भेटलं आहे स्कूलकडून. तर तो मोमेंटही मी थोडक्यात शेअर करते. बघा
हा असा मोमेंट ना प्रत्येक पॅरेंट्ससाठी खूप स्पेशल असतो आणि माझ्यासाठी तर खूप आहे. कारण एरवी मी माझ्या मुलीला नेहमी घरी रोकटोक करत असते, पण ती तिच्या अकॅडमिक इयरमध्ये खूप चांगली आणि मला खूप प्राऊड फील होतं Many, many तिच्यामुळे. congratulations to all the winners. Parents, आणि ती big round of जेही applause for करते ना, my त्यात young तिचा champions. स्वतःचा पार्टिसिपेट जास्त असतो. माझं फक्त गायडन्स असतं. Seen in मी खूप regular मेहनत घेत नाही assessments. तिच्यावर, हे खूप Keeping in महत्त्वाची गोष्ट mind आहे. that building आणि आता सुरू झाला आहे माझ्या मुलाचा डान्स. तर बघू शकता माझा मुलगा मला शोधावा लागतोय. स्टेजवर दिसत नाही आहे तो. तर मी तुम्हाला पॉईंट करून दाखवलं आहे, थोडा दिसतंय तर बघा दिसत असेल तर. तर डान्स तर खूप छान केला मुलांनी, पण मला तो दिसत नव्हता म्हणून मी थोडी नाराज झालेली. पण ठीक आहे, सगळ्या मुलांना दिसायचं असतं तर आता आपलं कुठेतरी मागे राहणार आहे, हे तर असं हे कोणाकोणासोबत तरी होणारच आहे. पण हे प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की मग आपल्याच मुलाला मागे का उभं केलं. तर मलाही तेच खंत वाटते. स्क्रीनला असा त्याच्या पप्पांचा आणि त्याचा फोटोही दिसतोय. त्यानंतर इकडे मुलीचा डान्स सुरू झालेला आहे. ती परफॉर्म करते सगळ्या गोष्टीत आणि म्हणूनच मी इमोशनल होत असते. इकडे पूर्ण ग्रुपचा डान्स आहे त्यांचा. आता सगळे एकत्र येऊन डान्स करत आहेत. 3 स्टेजमध्ये डान्स झाला आहे. तर बघू शकता एवढे मुलं एका वेळेस परफॉर्म करत असतात. खूप छान डान्स झाला त्यांचा, amazing. खूप Well छान. done, my children. कार्यक्रम तर खूप छान झाला, पण नंतर माझी खूप हालत खराब झाली. तुम्ही बघू शकतात. कारण कार्यक्रमात जसं आम्ही बसलो ना, बसल्या क्षणी 9 वाजेपासून माझं डोकं दुखायला सुरुवात झाली. मला ॲसिडिटी होत होती, मळमळ होत होतं. तर मी ते लाईट्स आणि स्पीकरच्या अगदी जवळ होती, त्याच्यामुळे माझा मायग्रेनचाही त्रास मला खूप झाला. तर मी काही गाणे तर स्किपच केले, बघितले पण नाही. तर आता मला असं झालं, की मी कधी घरी जाईल आणि कधी गोळी घेईल. म्हणजे अगदी मला व्हॉमिटिंग आणि डोकं खूप जास्त दुखतंय. आणि मला तर हा त्रास म्हणजे अगदी काही कार्यक्रम वगैरे असतात, लग्न समारंभ, त्यावेळेस मला हा त्रास होतोच. म्हणजे दगदग जेव्हा झाली तेव्हा नेहमी होतो. तर बघू शकता आता म्हणजे संध्याकाळ होत आलेली, पण माझं डोकं दुखणं काही बंद झालेलं नाही आहे. मी आल्या-आल्या एक गोळी घेतली होती, पण मला फरक नाही वाटला. त्याच्यानंतर मी माझी मायग्रेनची 3 वाजेला गोळी घेतली, तरी मला फरक नाही आहे. आणि आता संध्याकाळ झालेली, मी झोपलीच होती, काही न खाता झोपली. तर 8:15 झालेले जवळपास. मिस्टर मुलीला आणायला गेलेत स्कूलला. तिचं परफॉर्मन्स दुपारी पण होतं म्हणून तिला एक्स्ट्रा वेळ थांबायचा होता. तर अजूनही मला काहीही फरक पडला नाही. तर आता मी 4थी गोळी घेणार आहे. ती ॲसिडिटीची असणार आहे आणि एक झिरोडॉल म्हणून. कदाचित तिचा मला फरक पडेल. काही न खाता मला खूपदा व्हॉमिटिंग पण झालेलं आहे. म्हणजे मायग्रेनचा त्रास ज्याला होत असेल ना, तर त्याला माहिती की खरोखर किती सहन करावं लागतं. घरात सगळेच कामं तशीच पडलेली आहे. सकाळचं काही आवरून झालेलं नाही आहे. बघा आम्हाला फूड बॉक्स भेटलेले होते असे लंच बॉक्स स्कूलकडनं. पण तेही तसंच पडलं आहे. खरोखर ज्याला हा मायग्रेन त्रास होत असेल ना, त्याने काय काळजी घ्यावी? तुम्ही घेत असाल तर मला नक्की सांगा. मी घेते पण तरी मला त्रास होतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.